निवडणुकीच्या पूर्वी राज्यकर्ते जनतेसाठी आम्ही काही करू अशी आश्वासने देत असतात, पण ती आश्वासने कितपत सत्यात उतरतात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. जनता राजाला रंक आणि रंकाला राजा बनवत असते. अमेरिकेमध्ये आपल्याला असंच काहीच दिसून येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात चाललेल्या युद्धाने आता आणखीन एक वेगळी दिशा धरली. अमेरिकेत सध्या ट्रम्प यांच्या विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तेथील 50 राज्यांमधील लाखो लोक शनिवारी रस्त्यावर उतरले आहेत. तिथे नो किंग्स म्हणजेच कोणीही राजा नाही या नावाचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण अमेरिकेत वेगवेगळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई गगनाला पोचली आहे. डॉलरला बसत चाललेला फटका आणि श्रीमंतांचा वाढत असलेला प्रभाव यामुळे अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सामान्य जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. आंदोलकांचे म्हणणे आहे की ते ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर नाराज आहेत. इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन म्हणजे स्थलांतर कारवाई आणि वाढती महागाई यामुळे सामान्य अमेरिकन माणूस वैतागला आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ट्रम्प आणि उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांच्या विरोधात पोस्टर्स दाखवून दोघांनाही पदावरून हटवण्याची जोरदार मागणी केली. अमेरिकेमध्ये यापूर्वी 2 वेळा नो किंग्स रॅली निघाली होती. पहिल्यासारखी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात जन आक्रोश दिसून आला. नो किंग्स रॅलीमध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला. एका रिपोर्टनुसार अमेरिकेत सर्वच्या सर्व 50 राज्यांमध्ये 3300हून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले. अमेरिकेच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा आंदोलनात लोकांनी सहभाग नोंदवला. आज आम्ही न्यायासाठी उभे आहोत. आम्ही ज्या लोकांच्यासाठी न्याय मागत आहोत, ज्यांना रोजच्या जगण्याची भीती वाटू लागली आहे, ज्यांना ICEच्या कठोर कारवाईला सामोरं जावे लागत आहे, अनेकांना आपली नोकरी जायची भीती वाटते. त्यांच्यासमोर प्रश्न पडले आहेत की आपल्या मुलांना खायला काय घालायचं आणि अध्यक्ष पूर्णपणे खोटं बोलत आहे. आम्ही त्यांना मतं दिली, ते आमच्याशी खोटं बोलत आहे. ते म्हणाले होते की किमती खाली आणतील, पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज आमचं जगणं महाग झाले. पुढे अमेरिकन नागरिक म्हणतात की आज आम्ही सगळे आमच्या समाजासोबत एकत्र उभे आहोत. या आंदोलनात जितके जास्त लोक सहभागी होतील तितका आमचा सरकारवर प्रभाव जास्त पडेल. ट्रम्प सत्तेत आल्यापासून राजासारखे वागत आहेत. टेरिफचा ट्रम्प यांनी शस्त्रासारखा वापर केला आहे. मी जे सांगतोय तेच वागायचं. माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वागला नाही तर तुमच्यावर 100 ते 200% टेरिफ लावण्यात येईल, अशी मनमानीची राजेशाही ट्रम्प यांनी अमेरिकेत केली आहे. या युद्धामध्ये अमेरिकेचे $बिलियन नुकसान झाले आहे. इराणने मोठ्या प्रमाणावर आपल्या अमेरिकेचे नुकसान केलेले आहे. पण युद्धामधून अमेरिकेला मिळतंय काय, असा प्रश्न तेथील नागरिक विचारत आहेत. आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ट्रम्प यांनी हे युद्ध अजून सुरू ठेवले आहे. या सर्व प्रकारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आले, लोक एवढे रस्त्यावर आले आहेत आणि तुम्ही अजूनसुद्धा युद्ध का सुरू ठेवलं? तर त्यांची उत्तरं आली की इराणचे सर्व तेल माझ्या ताब्यात मला घ्यायचं आहे. आतापर्यंत कधीच त्यांनी असं स्टेटमेंट केले नव्हते, परंतु आता हे स्टेटमेंट लोकांना आणि मीडियाला टोचत आहे. त्यामुळे या स्टेटमेंटकडे पाहता आणि आंदोलनाच्या दाहकतेकडे पाहता हे आंदोलन इथपर्यंत थांबणार नाही याची शाश्वती वाटते. तुम्हाला ट्रम्पच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram, Facebookला फॉलो करायला विसरू नका.